आहे महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात नगर कल्याण महामार्गावर ढमालेमळा येथील नियंत्रण हॉटेल समोर झालेल्या भीषण अपघातात 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी झाले आहेत। या प्रकरणी ओतूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 175/2026 दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी आकाश गोविंद केदार वय 21 वर्ष राहणार पांगरीमाथा तालुका जुन्नर जिल्हा पुणे यांनी फिर्याद दिली आहे। या अपघातात अजय बबन दुधवडे वय 21 वर्ष आणि त्यांची 3 वर्षाची मुलगी अनुजा अजय दुधवडे दोघेही राहणार माळदवाडी घारगाव तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचा मृत्यू झाला आहे। तर सुदर्शन गौतम केदार वय 18 वर्ष राहणार पांगरीमाथा बल्लाळवाडी तालुका जुन्नर सलोनी अजय दुधवडे वय 19 वर्ष आणि 5 महिन्यांची तनुजा अजय दुधवडे राहणार माळदवाडी घारगाव तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर हे जखमी झाले आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार MH04 MR 8867 क्रमांकाच्या आयशर टेम्पो चालक यज्ञेश रमेश बोडके वय 42 वर्ष राहणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोऑपरेटिव्ह सोसायटी आशीर्वाद कॉलनी चेंबूर मुंबई यांनी भरधाव वेगाने व निष्काळजीपणे वाहन चालवत रॉंग साईडला येऊन MH17 DD 3215 क्रमांकाच्या स्प्लेंडर मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याचा आरोप आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आमने करीत आहेत। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र प्रतिनिधी पंकज सरोदे।